नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण परीक्षेला आलेले काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार. तर लेक्चर स्किप न करता लेक्चर पूर्ण बघा. बघा काय म्हणत आहे, एक अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी खालील शब्दांची पुनर्रचना करा. बघा हे वाक्य दिलंय आणि याचं आपल्याला अर्थपूर्ण वाक्य बघायचं आहे. भारत विविधतेने नटलेला एक देश आहे. तर काय येणार याचा आन्सर? भारत एक विविधतेने नटलेला देश आहे. हे खरं अर्थपूर्ण वाक्य आहे. भारत विविधतेने नटलेला देश आहे चुकीचं आहे. तर याचं काय येणार? भारत एक विविधतेने नटलेला देश आहे. तुम्ही कधी पुण्याला गेलात? या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा विधानार्थी आहे का, विधान केलं, उद्गारार्थी आहे का, उद्गारार्थी असतं तर काय असतं? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे असतं. आद्यार्थी आहे का, आद्या दिली आहे का? नाही. येथे क्वेश्चन मार्क आहे म्हणून काय आहे? प्रश्नार्थक वाक्य आहे. तुम्ही कधी पुण्याला गेलात? प्रश्न विचारलाय. विधान केले आहे का? नाही. उद्गारार्थी असते तर उद्गारार्थी चिन्ह आले असते. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. या वाक्यात कोणता प्रयोग आहे? बघा कोण शिकवतात? तर शिक्षक. शिक्षक काय? कर्ता. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून हे काय झालं? कर्तरी प्रयोगाचं वाक्य झालं. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे काय? आर्टिकल वर आहे. She wanted to become doctor when she grew up. तर बघा she wanted to become a doctor. She wanted to become a doctor when she grew up. I have no choice. रिकामी जागा to eat what they serve me. माझ्याकडे चॉईस नव्हती पण मला ते खावं लागलं. त्यांनी जे सर्व केलं ते मला खावं लागलं. तर काय आहे ना? बट. बघा हे वाक्य निगेटिव्ह आहे आणि हे वाक्य काय? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह वाक्य जोडण्यासाठी बटचा यूज केला जातो. आय हॅव नो चॉईस, पण मला ते खावं लागलं जे त्यांनी सर्व केलं. नेक्स्ट क्वेश्चन काय? महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर बघा महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना ही आत्माराम पांडुरंग यांनी केली आहे. आणि प्रार्थना समाजाची स्थापना कधी करण्यात आली? तर बघा प्रार्थना समाजाची स्थापना ही 1867 ला करण्यात आली. प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली? 1867 मध्ये. परीक्षेत विचारला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात आशादायक भूऔष्णिक क्षेत्र कुठे आहे? तर बघा भारतातील सर्वात आशादायक भूऔष्णिक क्षेत्र हे लडाख प्रदेशातील पुगा खोरे येथे आहे. कुठे आहे भारतातील सर्वात आशादायक भूऔष्णिक क्षेत्र? तर ते आहे लडाख प्रदेशातील पुगा खोरे येथे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील संख्या आणि चिन्ह मालिका पहा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करायची आहे. मोजणी कशी करायची आहे? डावीकडून उजवीकडे, इकडून इकडे, डावा उजवा, इकडून इकडे मोजणी करायची आहे. प्रश्न काय म्हणत आहे? या मालिकेत लगत आधी एक संख्या, आधी एक संख्या आणि लगत नंतर एक चिन्ह. बघा आधी काय पाहिजे? संख्या पाहिजे आणि नंतर काय पाहिजे? चिन्ह पाहिजे. अशा किती संख्या आहेत? बघा मधामध्ये काय पाहिजे म्हणते? संख्या. इथे काय म्हणत आहे? संख्या आहे. संख्याच्या आधी संख्या, संख्याच्या आधी संख्या आणि संख्याच्या नंतर चिन्ह. चिन्ह, चिन्हाचा असं हा संख्यानंतर चिन्ह आणि संख्येच्या आधी संख्या. अशा किती संख्या आहे? बघा संख्या बघायची. संख्याच्या आधी आहे का संख्या? नाही. 6. 6च्या आधी
संख्या आहे, 6च्या नंतर चिन्ह आहे, तर हा 1 झाला. 7 5 4. बघा 4च्या आधी संख्या आहे आणि 4च्या नंतर चिन्ह आहे, तर याचा आन्सर काय येणार? 2. समजलं का? सोपी. बघा काय म्हणत आहे प्रश्न, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत प्लसचं रिलेशन, मायनसचं रिलेशन, ऍट द रेलचं रिलेशन आणि हॅशटॅगचं रिलेशन दिलंय आणि त्यावर आधारित आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. बघा इकडे ए आहे आणि एचं बी आहे, एचं रिलेशन बी सी आहे, बी शी आहे. बघा म्हणजे लेफ्ट साईडचं रिलेशन राईट साईडशी आहे. तर बघा जीचं रिलेशन आर सोबत आणि वजा काय म्हणते, वडील आहे. जी हे आरचे वडील आहे. जी कोणाचा वडील आहे? आरचे वडील आहे म्हणून काय मेलसाठी आपण प्लस साईन घ्यायचं. ठीक आहे. आणि प्लस ओ, आर ओ मुलगी म्हणजे आर ओ ची मुलगी आहे. आर कोणाची मुलगी आहे? ओ ची. बघा हे तिचे वडील झाले तर ओ आई, ओ काय झाली? आई, म्हणून फिमेल साठी निगेटिव्ह. ठीक आहे. हॅशटॅग काय म्हणते? बहीण आहे, बहीण आहे. ओ डब्ल्यू ची बहीण आहे, ओ डब्ल्यू ची बहीण आहे. डब्ल्यू काय आहे? जेंट सायकल लेडीज, हे आपल्याला सांगितलं नाही. ऍट द रेल काय म्हणतो? ऍट द रेल मुलगा आहे म्हणजे डब्ल्यू एल चा मुलगा आहे. डब्ल्यू कोणाचा मुलगा आहे? मुलगा आहे हा, म्हणून प्लस झाला. कोणाचा मुलगा आहे? एल चा. डब्ल्यू एल चा मुलगा आहे आणि हे दोघं, हा भाऊ आहे, हे बहीण आहे. हे दोघं बहीण भाऊ आहे म्हणजे ओ सुद्धा एल ची काय झाली? मुलगी झाली. आणि हा काय झाला? मुलीचा पती. तर जीचे एल शी नाते काय? जीचं एल शी नाते काय आहे? तर बघा काय आहे ना, हे मुलगी, मुलीचा पती, मुलीचे पती काय आहे ना? एल जीचा. जी एलचा कोण लागणार? जी एलचा कोण लागणार? एलची मुलगी ओ, मुलीचा पती जी. समजलं का? समजलं असेल, अगदी सोपी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर नायट्रोजन या शब्दातील प्रत्येक अक्षर इंग्रजी वर्ण क्रमानुसार लावली तर किती अक्षरांचे स्थान न बदलता तसेच राहील? बघा नायट्रोजन लिहा. नायट्रोजन. एन कितीवर आहे? 14. ई कितीवर आहे? 5. जी 7. ओ 15. आर 18. टी 20. आय 9. एन 14. सर्वात आधी काय येणार? 5. 5. मग काय येणार? 7. 5 7 9. 9 नंतर काय येणार? 9 नंतर 14. एन एन 2 14 आहे म्हणून 14 नंतर काय येणार? 15. 15 काय? ओ. 15 नंतर काय येणार? 18. आणि ओ 20 काय? टी. अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार लावायचं आहे. आणि काय म्हटलंय? किती अक्षरांचे स्थान तसेच राहील. तर बघा एकही स्थान सेम आहे का? नाही, प्रत्येकाचं स्थान बदललं आहे म्हणून काय येणार याचा आन्सर? 0. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पृथ्वीच्या वातावरणात सर्वात मुबलक प्रमाणात असलेला हरितगृह वायू कोणता आहे? ग्रीन हाऊस कोणता आहे? ग्रीन हाऊस गॅस कोणता आहे? मुबलक प्रमाणात म्हणजे सर्वात जास्त प्रमाणात कोणती गॅस असते? तर ती असते पाण्याची वाफ. पाण्याची वाफ ही पृथ्वीच्या वातावरणात सर्वात मुबलक प्रमाणात असलेला हरितगृह वायू आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वात अलीकडील नमुना नोंदणी प्रणाली SRS अहवालानुसार भारतातील बाल मृत्यू दर म्हणजे IMR किती आहे? तर ते आहे प्रति 1000 जिवंत जन्मामागे 27. काय म्हणत आहे? प्रति 1000 जिवंत जन्मामागे 27 हा भारतातील बाल मृत्यू दर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणती जोडी वेगळी आहे? तर बघा
करुणा म्हणजे दया, बरोबर आहे. हर्ष म्हणजे आनंद, बरोबर आहे. सूर्य म्हणजे चंद्र होते का? नाही. चंद्र म्हणजे काय होते? सुधांशु, सॉरी, सुधाकर म्हणजे चंद्र. आणि सूर्य म्हणजे काय असते? सूर्य म्हणजे काय असते? दिनकर, दिवाकर. सूर्य म्हणजे मित्र, तेज म्हणजे प्रकाश. हे सुद्धा बरोबर आहे. तर 3 समानार्थी शब्द दिले आहे आणि एक विरुद्धार्थी दिलाय. तर हा चुकीचा आहे, म्हणजे थर्ड आन्सर येणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर बघा, विशाल म्हणजे मोठा, जाड म्हणजे मोठा, पण मोठा होईल. उंच म्हणजे सुद्धा मोठा. तर मोठा म्हणजे काय येणार? लहान. मोठाच्या विरुद्धार्थ काय होणार? लहान. महादेव हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर बघा, महादेव म्हणजे महान असा देव. काय येणार? कर्मधारय समास. काय आहे? महान असा देव, कर्मधारय समास. नेक्स्ट क्वेश्चन आहे, काय म्हणत आहे? appropriate idiom that can substitute the highlighted segment in the given statement. idiom बघायचे आपल्याला. फॉर हर विनी द स्पेलिंग बी आफ्टर वीक्स ऑफ प्रिपरेशन वॉज इन मोमेंट ऑफ ग्रेट हॅपीनेस. अ मोमेंट ऑफ ग्रेट हॅपीनेस याच्यासाठी कोणती इडियम येणार? तर ते येणार अ फिदर इन हर कॅप. अ फिदर इन हर कॅप म्हणजे काय असते? अ मोमेंट ऑफ ग्रेट हॅपीनेस. ग्रेट हॅपीनेसच्या मोमेंटला काय म्हणतात? अ फिदर इन हर कॅप. ही स्पोक विथ ग्रेट एलोक्युएन्स ड्युरिंग द डिबेट. काय करायचं आहे? स्पेलिंग एरर. एलोक्युएन्सची काय स्पेलिंग येते? तर काय येते? एलोक्युएन्स. एलोक्युएन्स म्हणजे काय असते? वक्तृत्व म्हणजे प्रभावी भाषण. वक्तृत्व किंवा प्रभावी भाषा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अँटोनिम. कोहिरंट म्हणजे काय असते? कोहिरंट म्हणजे काय असते? ऑर्गनाइज. कोहिरंट म्हणजे काय असते? ऑर्गनाइज. आणि ऑर्गनाइजचा विरुद्धार्थी काय येणार मग? डिसऑर्गनाइज. कोहेरंट म्हणजे ऑर्गनाइज आणि याचा विरुद्धार्थी काय आहे ना? डिसऑर्गनाइज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शोला जंगले वैशिष्ट्यपूर्ण येथे आढळतात. तर बघा, शोला जंगले कुठे आढळतात? तर बघा, शोला जंगले हे निलगिरी आणि अन्नामलई टेकड्या. निलगिरी आणि अन्नामलई टेकड्या येथे शोला जंगले आढळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता घटना दुरुस्ती कायदा प्रामुख्याने पक्षांतर विरोधी, म्हणजे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे, पक्षांतर विरोधी कायदा म्हणून ओळखला जातो? तर बघा, 52वी घटना दुरुस्ती ही पक्षांतर विरोधी कायदा म्हणून ओळखली जाते. आणि हे कधी झाली? 52वी घटना दुरुस्ती हे सुद्धा परीक्षेला विचारलं जाते. तर याचा आन्सर आहे 1985 ला 52वी घटना दुरुस्ती झाली आणि या घटना दुरुस्तीने पक्षांतर विरोधी कायदा लागू केला. राम पॉइंट ए पासून सुरू करून पूर्वेकडे 45 किलोमीटर गाडी चालवतो. बघा, राम हा पॉइंट ए समजू. पूर्व कोण इकडे होणार? इकडे. किती किलोमीटर गाडी चालवतो तो? 45 किलोमीटर. आणि नंतर तो उजवीकडे वळतो. ते इकडल्या बाजूनं तोंड आहे आपलं, तर उजवी बाजू कोणती येणार? ही वाली. किती किलोमीटर गाडी चालवत आहे तो? 23 किलोमीटर. हा, 23 किलोमीटर गाडी चालवत आहे आणि पुन्हा उजवीकडे वळून. आता त्याचा दक्षिण दिशेला तोंड आहे, तर उजवी बाजू कोणती होणार? इकडे. आणि किती किलोमीटर गाडी चालवत आहे तो? 57 किलोमीटर. 45 आहे तर 57 याच्यापेक्षा मोठा राहणार. 57 किलोमीटर गाडी चालवली. ठीक आहे. त्यानंतर तो उजवीकडे वळतो आणि 30 किलोमीटर गाडी चालवतो. उजवीकडे वळतो आणि किती? 30 किलोमीटर गाडी चालवतो. 30 किलोमीटर. बघा, इकडे आहे तर उजवी बाजू कोणती होणार? इकडे. बघा, इथपासून
थांबा, कुठे गेलं? 30 किलोमीटर गाडी चालवतो. तो शेवटचे उजवीकडे वळण घेतो. इथून सुद्धा तो उजवीकडे वळण घेतो आणि किती मीटर गाडी चालवतो? 12 किलोमीटर. 12 किलोमीटर गाडी चालवली आणि पॉइंट पी वर येऊन थांबतो. हा पॉइंट पी आणि हा पॉइंट ए. पॉइंट ए वर पुन्हा पोहोचण्यासाठी त्याने किती अंतर चालवावे? सर्वात कमी अंतर. तर सर्वात कमी अंतरसाठी पॉइंट पी वरून यासाठी त्याला असंच चालावं लागेल ना, इथून इथपर्यंत चालावं लागेल ना. तर हे अंतर किती आहे म्हणते बघा. हे 45 आहे आणि हे 57 आहे. तर इथपर्यंत अंतर किती राहील? इथपासून इथपर्यंत 45 राहील ना. हा 45 आहे. तर इथपासून इथपर्यंत रेष काढली, हे अंतर किती राहील? 45. आणि हे किती होणार? 12 किलोमीटर चालला तो. 45 हे आहे 12 किलोमीटर. 45 इथं 12 येतो. ठीक आहे. आणि इथून एवढं अंतर किती येणार? हे इथून एवढं 23 आहे. ते इथून एवढं किती येणार? 23. वरचं किती आहे? 7 किलोमीटर. त्याचा आन्सर काय येणार? 7 किलोमीटर. आणि कोणत्या दिशेने चालावं लागेल त्याला? दक्षिण दिशेने. कोणत्या दिशेने? दक्षिण दिशेने. समजलं का? सोपी प्रश्न आहे. इथे जागा नाहीये पूर्ण डायग्राम पद्धतशीर काढायला, पण समजून घ्या. मगांच्या सारखं ए प्लसचं रिलेशन, मायनसचं रिलेशन, हॅशटॅगचं रिलेशन, पर्सेंटेजचं रिलेशन. बघा, एचं रिलेशन बी सोबत दिलंय, म्हणजे डाव्या बाजूचं रिलेशन उजव्या बाजूकडे दिलंय. तर त्यावरून आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे. हॅशटॅग काय म्हणतो? पत्नी. यम जी ची पत्नी. यम काय आहे? पत्नी. कोणाची? जी ची. तर जी मेल असेल, पती असेल. ठीक आहे. निगेटिव्ह काय म्हणतो? भाऊ आहे, म्हणजे जी वायचा भाऊ आहे. जी कोणाचा भाऊ आहे? वायचा भाऊ आहे. वाय आपल्याला माहित आहे का? नाही. पर्सेंटेज काय म्हणते? ए हे बी चे वडील आहे, म्हणजे वाय यू चे वडील आहे. वाय कोणाचे वडील आहे? वाय यू चे वडील आहे. वडील आहे म्हणून हा काय झाला? मेल. वाय यू चे वडील आहे. प्लस काय म्हणतो? मुलगी आहे. प्लस काय म्हणतो? मुलगी आहे. तर यू ओ ची मुलगी आहे. यू कोणाची मुलगी आहे? ओ ची. यू कोणाची मुलगी आहे? ओ ची. बघा, वाय वडील असेल तर ओ काय असेल? आई असेल. ओ काय असेल? आई. आता एम चे ओशी काय नाते आहे? एम ओ ची कोण लागते? बघा, हे दोघं काय आहे म्हटलं होतं? भाऊ आहे. भाऊ आहे. ते एम ओ ची कोण लागेल? हा नवरा. नवऱ्याचा भाऊ. नवऱ्याच्या भावाची पत्नी. नवऱ्याच्या भावाची पत्नी म्हणजेच बायको. समजलं का तुम्हाला? समजलं. हिमखंडाच्या घटनेबद्दल खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? आइसबर्ग फिनॉमिनॉन. हिमखंडाच्या घटनेबद्दल. तर बघा, साथरोग शास्त्रज्ञ हिमखंडाच्या लपलेल्या भागाशी संबंधित आहे. हेच विधान खरे आहे. साथरोग शास्त्रज्ञ हिमखंडाच्या लपलेल्या भागाशी संबंधित आहे, हे विधान खरे आहे. खालीलपैकी कोणता गंभीर जीवाणू संसर्ग आहे? जीवाणू म्हणजे काय असते? बॅक्टेरिया. कोणता गंभीर जीवाणू आहे जो प्रामुख्याने नाक आणि घशाच्या श्लेष्मल त्वचेवर परिणाम करतो? तर ते काय? घटसर्प. घटसर्प काय करतो? नाक आणि घशाच्या श्लेष्मल त्वचेवर परिणाम करतो. कोणत्या पंचवार्षिक योजनेने भारतात राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम मंजूर केला? तर बघा, याचा आन्सर आहे 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम मंजूर झाला. 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम मंजूर झाला. आणि या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये द्या बरं. गरिबी हटवणारा कोणता? गरिबी हटाव
हा नारा कोणत्या पंचवार्षिक योजनेत दिला गेला याचा आन्सर कमेंट करा. बघा विद्यार्थ्यांना, तुम्ही लेक्चरला लाईक नसेल केले तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू कार्यक्षमतेच्या दृष्टीने सर्वात शक्तिशाली आहे, म्हणजे सर्वात डेंजर, सर्वात हानिकारक हरितगृह वायू कोणता आहे? तर तो आहे CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन. आणि क्लोरोफ्लोरोकार्बन कुठून निघते? आपलं AC मधून, रेफ्रिजरेटर, फ्रीज मधून आणि AC मधून हा CFC वायू निघला जातो. आणि हा सर्वात प्रभावशाली म्हणजे हार्मफुल ग्रीन गॅस आहे. योग्य समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा. बघा, सूर्य म्हणजे काय होणार? दिनकर. सूर्य म्हणजे दिनकर. एचं बी बरोबर आहे का? हो. अरण्य म्हणजे जंगल. भीती म्हणजे भय. तीनला ए बरोबर आहे. सौंदर्य रूप बरोबर आहे. तर काय येणार याचे आन्सर? सेकंड. सोपी आहे. पोटात दुखणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ, वाक्प्रचार आहे हा. पोटात दुखणे म्हणजे वेदना होणे नाही होईल, कारण की हा वाक्प्रचार आहे. तर पोटात दुखणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल? असूया वाटणे. काय वाटणे? असूया वाटणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अँटोनिम सांगायचा आपल्याला फ्रेजाईलचा. फ्रेजाईल म्हणजे काय असते? नाजूक. फ्रेजाईल म्हणजे काय असते? नाजूक. ब्रिटल म्हणजे नाजूक. ड्युरेबल म्हणजे हा, तर याचा विरुद्धार्थी शब्द काय ना? ड्युरेबल. काय ना? ड्युरेबल. फ्रेजाईल म्हणजे नाजूक, ज्याला बरोबर हँडल करावं लागते. ब्रिटल म्हणजे सुद्धा नाजूक. आणि ड्युरेबल काय आहे ना? फ्लेक्झिबल. खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्याचा उगम ओडिशीच्या मंदिरामध्ये झाला? ओडिशाचं मंदिर कुठे असणार? ओडिसामध्ये. आणि म्हणजे आणि ते त्रिभंगी मुद्रा व भक्ती विषयासाठी ओळखले जाते. तर बघा, काय आहे ना? ओडिसी नृत्य. ओडिसी नृत्याचा उगम ओडिसामध्ये झालेला आहे. कुचिपुडी कुठे झाला? कुचिपुडी. मोहिनीअट्टम केरळ. कथक UP. कुचिपुडी कुठे येते? आंध्र प्रदेश. आणि कथक UP, कुचिपुडी आंध्र प्रदेश आणि मोहिनीअट्टम केरळ. आणि कथकली सुद्धा केरळ मध्ये येतो. ठीक आहे. आणि एक आहे सत्रिया सुद्धा आसामचा आहे. सत्रिया कुठचा आहे? आसामचा. लक्षात ठेवा. 2025 मध्ये रेखा गुप्ता दिल्लीच्या रिकामी जागा महिला मुख्यमंत्री म्हणून आणि दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या भाजपच्या महिला मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्या. तर बघा, रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री आहे? तर 4थ्या महिला मुख्यमंत्री आहे. आणि बीजेपीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री आहे? त्या दुसऱ्या. बीजेपीच्या कितव्या आहे? त्या दुसऱ्या. तो ऑप्शन थर्ड राईट आन्सर. आणि बघा, महिला म्हणून 4थ्या आहे, तर टोटल क्रमांकाच्या कितव्या मुख्यमंत्री आहे? रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या कितव्या क्रमांकाच्या मुख्यमंत्री आहे टोटल नंबर नुसार? याचा आन्सर कमेंट मध्ये सांगायचा आहे तुम्हाला. सर्च करा गुगलला आणि सांगा, माहित नसेल तर. न्यायाधिक हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो, म्हणून तो गुगल करून सांगा येत नसेल तर. न्यायाधिकरणाशी निगडित असलेला भाग 14A हा द्वारे समाविष्ट करण्यात आला. तर बघा, भाग 14A हा 52वी घटना दुरुस्ती म्हणजे 1985. 52वी घटना दुरुस्ती 1985 भाग 14A कशासाठी आहे? दल बदलू कानून म्हणजे पक्षविरोधी कानून, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी. हा प्रश्न बघा, मोर काय करायचं? ह्या दोघांमध्ये जे साम्य आहे ते ऑप्शन मध्ये
चूज करायचे. बघा मोरचं RMOE कसे झालं, आर घेतला आणि एम घेतला, आर एम घेतला आणि ओई जसेच्या तसे. इथे बघा NK, हो NK आणि IG तसंच लिहिलं. मीट मध्ये येते का तसं, AM येत आहे, ET येत आहे. इकडे काय केलं, मोरचं EROM याला उलट लिहिलंय, JNIK बरोबर आहे, GNIK, TAEM. समजलं, हेच बरोबर आहे. आई बाप हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे, तर बघा आई बाप काय येणार, आई आणि बाप दोन्ही पद महत्वाचे आहे, तर हा काय येणार, इतर येतो द्वंद्व समास. आई आणि बाप दोन्ही पद महत्वाचे आहेत, तेव्हा काय असतो, तो द्वंद्व समास असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे अमर्याद. अमर्याद म्हणजे काय होणार, इनफायनाइट. इनफायनाइट म्हणजे अनंत, अमित समानार्थी आहे तर अमित, इनफायनाइट. अमर्याद म्हणजे अमित. आणि विरुद्धार्थी विचारलं असतं तर संकुचित आलं असतं, पण काय विचारलंय, समानार्थी. अ डॉक्टर हू स्टडीज अँड ट्रीट्स ट्यूमर, वन वर्ड सबस्टिट्यूट. असा डॉक्टर जो ट्यूमर ची स्टडी करतो आणि त्यावर ट्रीट करतो, तर त्याला काय म्हणतात, ऑन्कोलॉजिस्ट. ऑन्कोलॉजिस्ट काय करतो, असा डॉक्टर आहे जो ट्यूमरची स्टडी करतो आणि त्यावर ट्रीटमेंट करतो. डर्मॅटॉलॉजिस्ट काय, जो स्किनची स्टडी करतो आणि स्किनची ट्रीटमेंट करतो, माहित आहे सर्वांना डर्मॅटॉलॉजिस्ट. बायोलॉजिस्ट काय, हे पण सर्वांना माहिती आहे. बघा काय आहे, पॅराजंबल आहे. तर बघा सोपी ट्रिक, रादरनी होणार का सुरुवात, नाही होणार. इन मॅट्रिमोनियल होऊ शकते, बाय डुईंग याने होणार का, नाही होणार. अल्टिमेटली वाक्यात सुरुवात होणार का, नाही. मोरेवरनी होणार का, नाही. तर बीनी सुरुवात होणार, तर बीन एकच ऑप्शन आहे जे बीन सुरुवात होते, पूर्ण वाचायची सुद्धा गरज नाही. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2025 मध्ये आंध्र प्रदेश सरकारने भारतातील पहिले क्वांटम कॉम्प्युटिंग विलेज कोणत्या ठिकाणी स्थापन करण्याच्या दिशेने पावले उचलली, तर त्याचा आन्सर आहे अमरावती. 2025 मध्ये आंध्र सरकारने भारतातील पहिले क्वांटम कॉम्प्युटिंग विलेज अमरावती येथे स्थापन केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक अर्थव्यवस्थेत एकात्म होण्यासाठी 1991 नंतर भारताने कोणत्या प्रमुख धोरणांचा वापर केलाय, तर बघा याचा आन्सर आहे बाह्य केंद्रित, बाजार आधारित आणि अर्थव्यवस्थेकडे वाटचाल. जागतिक अर्थव्यवस्थेत एकात्म होण्यासाठी 1991 नंतर भारताने बाह्य केंद्रित, बाजार आधारित, अर्थव्यवस्थेकडे वाटचाल या प्रमुख धोरणांचा वापर केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मे 2025 पर्यंतच्या माहितीनुसार पंजाब मधील अनुसूचित जाती म्हणजे SC विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी कुटुंबाच्या जास्तीत जास्त वार्षिक उत्पन्नाची पात्रता किती आहे, तर बघा पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त किती असायला पाहिजे, तर ते आहे 2.5 लाख. 2.5 लाखापेक्षा जर तुमचं वार्षिक उत्पन्न जास्त असेल तर त्यांना पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती मिळणार नाही. कुठे, पंजाबमध्ये, SC कॅटेगरीसाठी. इंग्रजी वर्णक्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, BWR. बघा इथे पहिलं HH आहे, तर आपण HH वाला नाही बघू, पहिला नाही बघू, RTRU. लास्ट वाला बघू का, OJ ई पासून G, एक मिनिट, ZE नंतर काय J आणि O. Z किती आहे 26, E किती आहे 5, E किती आहे, सॉरी E 5 म्हणजे किती आहे, A पासून चालू होईल ना, म्हणजे इथे किती आहे 5व्या क्रमांकाचं 5. J किती येते 10,
इथे सुद्धा किती ऍड केले आहे? +5. ओ किती येते? 15. 10 मध्ये +5 ऍड केले आहे. बघा 5 नी वाढत आहे. O10EZ 15, 10, 5, 26. इथे काय ना Z21. 21 ला काय? T20 U21. U कुठे आहे? एकाच ठिकाणी आहे. तर ऑप्शन 1 राईट आन्सर. बघा स्टार्टिंगचा का नाही घेतला? सर्व ठिकाणी HH आहे, तर म्हणून हा काढून काही अर्थ नाही. इथे सुद्धा 8 दोनदा आला. आपण लास्ट बघितला हा 15 ला आहे. J10 E5 Z26 कितीने कमी होत आहे? 5 नी. तर मग 26 मधून 5 कमी केले तर किती येते? 21. आणि 21 ला काय येते? U येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे. ए म्हणजे प्लस. अच्छा, प्लस मायनस ठीक आहे. 7, C, 6, B, 36, D, 4, A, 5. ए म्हणजे काय आहे? प्लस. बी म्हणजे काय? मायनस. सी म्हणजे काय आहे? गुणा. आणि डी म्हणजे काय दिला? भागाकार. आता करा कंचे भागुबेव. सर्वात आधी काय करायचं? भागाकार. 36 भागिले 4 9, वजा जसेचे तसे, नंतर गुणाकार 7 सकम 42 आणि नंतर 5. 42 मधून 9 गेले किती राहते? 12तून 9 गेले 3, 33 राहते. 42 मधून 9 गेले किती राहते? 33. ह्या दोघांची वजाबाकी केली आणि आता 5 ऍड करा किती येते? 38. बघा कसं सॉल्व्ह केलं? अंक जसे तसे लिहून घ्यायचे आणि इथे CBDA, कारण की याच्या ठिकाणी आपण प्लस मायनस घेतले आहे म्हणून हे वरती लिहायचे आणि त्याच्या खाली गुणाकार भागाकार जे असेल ते लिहून घ्यायचे. सोपी जाते आणि टाइम सुद्धा वाचतो आपला. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? तर बघा काय होत आहे? सांग. 23 46 डबल नाही होत आहे का? 23 2 46, 23 3 69, 23 चौक 92, 23 5 115 आणि 23 सक काय येईल? साइन 3 18. एकच स्थानी काय येईल? 8. इथे 2 ने गुणलं, 2 ने गुणलं, 3 ने गुणलं, 4 ने गुणलं, 5 ने गुणलं. इथे कितीने गुणायचं? 6 ने. 23 ला 6 ने गुणा. साइन 3 18, एकक स्थानी 8. कोणत्या संख्येत आहे? थर्ड मध्ये 138. तर हेच आन्सर असणार, कारण की 8 हे एकाच संख्येच्या एकक स्थानी आहे. सॉल्व्ह करून बघा. 23 गुणिले 6. टाइम वाचवायचा असेल ते एकक स्थान. साइन 3 18 8 हात चाला 1, साइन 2 12 ने 13. किती आलं? 138 आन्सर आलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे. अ व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ ए फॅमिली हिस्ट्री, रिलेशनशिप अँड जेनेटिक ट्रेट्स इज नोन एज. त्याला काय म्हणतात? जेनोग्राम. याला काय म्हणतात? जेनोग्राम. अ व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ ए फॅमिली हिस्ट्री, रिलेशनशिप अँड जेनेटिक ट्रेट्स इज नोन एज. त्याला म्हणतात जेनोग्राम. Which of the following is not classified as a scientific discipline within food science? फूड सायन्स केमिस्ट्रीची फूड केमिस्ट्री असते का? हो. फूड मायक्रोबायोलॉजी असते का? हो. फूड इंजिनिअरिंग असते का? तर हो. तर काय नसते? फूड सोशियोलॉजी आहे का? नाही आहे. म्हणून हा ऑप्शन हे करायचं. भारतात लोकसंख्येची जनगणना किती वेळा केली जाते? तर बघा याचा आन्सर आहे दर 10 वर्षांनी. दर 10 वर्षांनी भारतात लोकसंख्येची जनगणना केली जाते. अगदी सोपा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते पोषक तत्व त्याच्या प्राथमिक कार्याशी योग्यरित्या जोडलेले आहे? तर बघा व्हिटॅमिन सी हाड बळकट करते का? नाही. कॅल्शियम हाड बळकट करते. लोह ऑक्सिजन प्रवाह बरोबर आहे. व्हिटॅमिन के श्रवणशक्ती सुधारते का? नाही. तर व्हिटॅमिन के चं कार्य काय? रक्त गोठण्यासाठी व्हिटॅमिन के ची मदत होते.
बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न येथे संपले आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा.